श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते आपल्या गुरुपुष्प या चॅनेलवर. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लक्षात ठेवा, तुम्हाला नक्की बदल दिसून येईल. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना, वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे. यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम असेल. 2. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा. शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्याने शुक्रवारी किराणा भरल्यास घरात बरकत येते. 3. नवीन दागिना गुरुपुष्यामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा. 4. आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. 5. मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुटक्या मोडक्या फुटक्या वस्तू असू नये. 6. मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्य नियमाने दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. 7. संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे. पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. 8. महिन्यातून एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळणे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे. यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील. 9. महिन्यातील 2 एकादशी करणे शक्य नसेल तर शिवरात्रीचा उपवास करावा. यामुळे 24 एकादशीचे पुण्य प्राप्त होते आपल्याला. 10. पुरुषांनी सोमवार आणि शनिवार यापैकी एक दिवशी तरी उपवास करावा. 11. गुरुवारी केलेल्या उपवासाचे खूप मोठे पुण्य असते. 12. घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असावे. 13. तुळशीला पाणी घालताना ओम सुभद्राय नमः असा जप करावा. 14. अंगणामध्ये सकाळ संध्याकाळी धूप, अगरबत्ती, दिवा लावावा. 15. घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊन देवांना आपल्यासोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावे आणि आल्यावर पुन्हा दर्शन घ्यावे. 16. नशिबाने स्वामी सेवक झालोच आहे आपण तरीही 108 वेळा स्वामी समर्थ सारामृताचे पारायण अवश्य करावे. 17. घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये. 18. दिवा लावताना 2 वातीची एक वात करून लावावा. नेहमी झोपताना पश्चिमेला पाय तर पूर्वेला डोके करून झोपावे. 20. टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी, मीठ किंवा कापूर ठेवावा. 21. जी माणसे जेवणाच्या ताटात हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होते. 22. आज आपल्याकडे कितीही पैसा आणि सुखसोयी असल्या आणि मानसिक शांतता नसेल तर जीवनात काही अर्थ उरत नाही. असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्रनामाचा जप करावा. घरात शांतता आणि नांदेल आणि मन प्रसन्न होईल. 23. वर्षभर आर्थिक परिस्थिती आणि सुखसमृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी या 2 तीर्थक्षेत्रास नक्की जावे. 23. श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे. 24. नित्यनियमाने देवघरात हरिपाठ वाचावा. यामुळे आपले मन प्रसन्न राहते. 25. लहान मुलांनी शैक्षणिक प्रगतीसाठी गणपती अथर्वशीर्ष वाचावेत. 26. स्वयंपाकघरातील भिंतींना आरसा अजिबात लावू नये. स्वयंपाकघरात आरसा लावणे अशुभ मानले जाते. 27. घरामध्ये कलश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाने आणि पाणी बदलावे. तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी, सप्तशृंगी देवीचा कलश असेल तर मंगळवारी पाने आणि पाणी बदलावे. 28. आपल्या घराच्या भोवती कधीही चप्पल उलटे ठेवू नये. यामुळे शनिदोष वाढतात आणि घरात नेहमी कटकट होते. 29. जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात, मोठ्याने भांडतात अशा लोकांचा राहुग्रह खराब होतो. 30. सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. घरामधील दारिद्र्याची देवी अवलक्ष्मीला दूर करायचे असेल तर दररोज सकाळी उठून घर स्वच्छ करावे. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. 31. सर्व ग्रह दोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे. 32. घरावर कोणते आर्थिक संकट आले असेल तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन
मोहरीच्या तेलाचा 2 लवंग टाकून दिवा लावावा. यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होईल. 33. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर नेहमी बंदिस्त ठेवू नये. 34. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद झाले असतील तरी घरात कोणालाही जाणून-बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे किंवा स्वतःच्या बाजूने टाळा. शांतपणे आपली जबाबदारी पार पाडावी. घरात सतत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. 35. बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि घरी येऊन पितृस्तोत्राचा पठण करावे. जर तुम्हाला नित्यपठण करायचे असेल तर दररोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये पितृस्तोत्राचे पठण करावे. 36. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य किमान 7 दिवसांचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे आणि आज बनवायचे, आज खायचे असे करू नये. 37. संध्याकाळच्या वेळेस झोपण्याआधी स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नये. 38. स्वयंपाकघरातील किचनवर हिंग डबी ठेवावी. यामुळे स्वयंपाकघराला वाईट नजर लागत नाही. 39. घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह असावे. 40. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये. 41. रात्री झोपताना काही स्त्रियांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते. केस मोकळे सोडून झोपणे हे अशुभ असते. 42. सकाळच्या वेळी घरात गणपती स्तोत्र, गायत्री मंत्र, महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठण करावे. ते शक्य नसल्यास मोबाईलवर स्तोत्र लावावे. 43. आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. 44. बंद गॅसवर शेगडीवर कोणतेही रिकामे भांडे ठेवू नये. 45. किचन प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा. 46. नियमित झाडांना पाणी घालावे. झाडे सुकू देऊ नये. 47. रोज रात्री जेवताना कागदावर एक घास काढावा आणि जेवण झाल्यावर उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. असे केल्याने वास्तुपुरुष आणि वास्तुदेव प्रसन्न राहते. 48. संध्याकाळच्या वेळेस घरातून 3 वस्तू कोणाला देऊ नये. मीठ, पैसे, झाडू या लक्ष्मीकारक वस्तू आहेत. आपण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहत असतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. 49. दाराशी गाय आल्यास तिला गूळ, पोळी आणि अन्न न देता हाकलून लावून देऊ नये. 50. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक आहे. त्या दिवशी नारळ फोडल्यावर देवांना मार लागल्याचे दोष मिळतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.